श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चला तर आज आपण बनवूयात साबुदाणा वडा आणि त्याच्यासाठी लागणारी चटणी. तर मी इथे साबुदाणा रात्रभर भिजत ठेवलेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकूयात. नंतर आपण त्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट टाकू. मी इथे 2 बटाटे घेतलेले उकडलेले, छान मॅश करून घेऊयात आणि सर्वात शेवटी टाकूयात आपण मीठ. मिश्रण छान एकत्र करून घेऊयात आणि आपण त्याचे वडे बनवूयात. आता आपण वडे तळून घेऊयात. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. किंवा मग मीडियम फ्लेमवर जरी तळले तरी पण चालेल. इथे आपण चटणी बनवून घेऊयात. इथे घेतलेले आहे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते छान. नंतर थोडं खोबरं घेतलं ओलं त्यामध्ये. थोडं आलं टाकलं त्यामध्ये. थोडं मीठ आणि मिक्सरमधून छान याची प्युरी बनवून घेऊयात. नंतर ठेवूयात आपण पॅनमध्ये टाकूयात थोडं तेल, थोड्या हिरव्या मिरच्या. मी इथे उपवासासाठी बनवणार आहे चटणी, तर मी दुसरं याच्यामध्ये काहीच टाकणार नाही आहे. फक्त हिरव्या मिरच्या टाकल्यात, छान परतून घेऊयात. नंतर आपली जी बनवलेली पेस्ट आहे ती यामध्ये टाकूयात. छान एकत्र करून घेऊयात आणि तयार आहे आपले गरमागरम साबुदाणा वडे. तर कसे झाले मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.